चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ज्याची की लास्ट डेट 7 डिसेंबर म्हणजे अजून एक दिवस आहे तुमच्या हातामध्ये फॉर्म भरायला. तत्पूर्वी त्याच्या अगोदर तुमच्यासाठी आजचे जे अपडेट घेऊन आले खूप महत्वाचं आहे, कारण तुम्ही फॉर्म भरायला सगळ्या एक्झाम देणं सगळ्या गोष्टी, पण तुमचं मेडिकल फिटनेस जी एक्झाम होती, तुमचं मेडिकल फिटनेस होतं, त्याच्यामध्ये काय पॉईंट चेक केले जातात आणि तुमच्याकडे कुठले पॉईंट असायला पाहिजेत फिट, म्हणजे काय त्याचा क्रायटेरिया आहे हे जाणून घेणार आहोत. आणि जर कुठले पॉईंट असतील तुमच्याकडे, पॉईंट निघाला तर तुमचा फॉर्म, तुमचं सिलेक्शन डायरेक्ट बादी होऊ शकतो. आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत कुठले पॉईंट असणार आहेत आणि कुठले पॉईंट निघाले तर तुमचं सिलेक्शन सुद्धा बाद होऊ शकतं. त्याच्यामुळे आत्ताच तुमच्याकडे वेळ आहे. जर त्याच्यामध्ये काही तुम्ही इम्प्रूव्ह करू शकत असाल तर तुमच्याकडे वेळ आहे, म्हणून हे पॉईंट जाणून घेणार आहोत मित्रांनो. सुरुवातीला बेसिक पॉईंट असतात: हाईट, वेट, चेस्ट, बीपी, ब्लड प्रेशर. ह्या बेसिक टेस्ट असतात आणि त्याच्यामध्ये 100% देवाच्या कृपेने तुम्ही हे होणार. परंतु बेसिक काय मायक्रो पॉईंट पण असतात, त्याच्यावर एक ओव्हरलुक देणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा डाऊट किंवा पॉईंट निघता कामा नये मित्रांनो. सुरुवातीला हाईट व वेट आहे. पीएसटी मध्ये तर तुम्हाला चेक करून घेतलं जातं मित्रांनो, ओके. पण तुमचं मेडिकल परत ज्यावेळेस करतात त्यावेळेस सुद्धा बेसिक चेक केलं जातं तुमचं हाईट आणि वेट. हा म्हणजे काय, हाईट नुसार तुमचं वेट बरोबर आहे की नाही हे परत सुद्धा चेक केलं जातं, म्हणून वेट आणि हाईट सुद्धा मेंटेन ठेवायचं आहे. दुसरा पॉईंट आहे मित्रांनो चेस्ट, म्हणजे छाती. एक्सपांडेड आणि अनएक्सपांडेड दोन्ही पद्धतीने तुमची चेक केली जाणार आहे. आता महिला आणि पुरुषांची वेगवेगळ्या क्रायटेरिया आहे. महिलांसाठी तर क्रायटेरिया जो आहे तो, आणि पुरुषांसाठी जो आहे तो, एक्सपांड आणि अनएक्सपांड दोन्ही सुद्धा. त्याच्यानंतर आईज म्हणजे तुमचे डोळे सुद्धा चेक केले जाणार आहे तिथे. त्याच्यामध्ये तुमचं लॉंग डिस्टन्स, आय व्हिजन, त्याच्यानंतर नियर व्हिजन, लॉंग व्हिजन, ह्या गोष्टी चेक केल्या जाणार आहेत. त्याच्याच बरोबर तुम्हाला काही डोळ्याचं इन्फेक्शन आहे का किंवा काही डोळ्याचा दुसरा आजार आहे का हे सुद्धा चेक केलं जाणार आहे, कारण की हा पॉईंट खूप व्हॅलिड आहे आणि डोळ्याचे चेकअप सुद्धा होतं. म्हणून ह्या 2-3 पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही जर गडबड वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकता आता. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे हिअरिंग टेस्ट, म्हणजे ऐकू येण्याची पद्धत. तुमचे दोन्ही कान व्यवस्थितरित्या ऐकू शकतात का, त्यांच्याकडे एक मशीन असतं त्याने ते चेक केलं जातं. दोन्ही कानांनी नीट ऐकता येतं का, त्याच्यानंतर तुमचं काही कानाला इन्फेक्शन आहे का किंवा डिस्चार्ज आहे का किंवा काय, अशा बऱ्याच 1-2 पॉईंट बेसिक असतात. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना छोटे छोटे पॉईंट माहित नसतात. ऐन मेडिकल टेस्ट वेळेस ही जर गडबड झाली तर तुम्ही टेम्पररी रिजेक्ट सुद्धा होऊ शकता. तुम्हाला परत रिचेकअपला बोलवलं जाऊ शकतं, परंतु आपल्याला परत त्यांना मोका द्यायचा नाही, म्हणून छोटे छोटे पॉईंट असतील ते तुम्ही आत्ताच क्लिअर करून घ्या जर काही असतील तर. त्याच्यानंतर 5वा पॉईंट आहे ब्लड प्रेशर, म्हणजे तुमचा लो बीपी, हाय बीपी, रेग्युलर चेकअप, ह्या 2-3 चेक गोष्टी केल्या जातात. कोणाला ब्लड प्रेशरचा जर काही इश्यू असेल, हाय बीपी, लो बीपी, तर तो सुद्धा मेंटेन करता येऊ शकतो, कारण अजून तुमच्याकडे वेळ आहे आणि हा मोठा काही इश्यू नाही, तो बऱ्यापैकी सर्वांनाच असतो. परंतु इथे मेडिकल फिटनेस मध्ये तो चालत नाही मित्रांनो, कारण गोष्ट छोटीच आहे परंतु त्याला आपल्याला कव्हर करणं, मॅनेज करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या सिलेक्शनवर काही इफेक्ट होणार नाही. 6वा नंबर आहे हार्ट चेकअप. हार्ट बेस, नंतर पल्स रेट, इतर काही आजार आहे किंवा स्पीड आहे तुमच्या हार्टचं, ते सर्व चेक केलं जातं, बेसिकली चेक केलं जातं. याचा एवढा काही इश्यू नाहीये, त्यामुळे हार्ट चेक सुद्धा तुमचं आवश्यक, चांगलं असणं खूप आवश्यक आहे. लंग्स टेस्ट, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट, स्किन टेस्ट आणि मेंटल फिटनेस. आता ह्या जरी टेस्ट तुमच्या मित्रांनो फुल कॅपॅसिटीने घेतल्या जात नसल्या तरी तुमचं लंग टेस्ट मध्ये जर तुम्ही टीबी असेल, अस्थमा असेल, त्यांना जर डाऊट आला, काही कॅन्डिडेट मध्ये काही थोडा मोठा इश्यू आहे, तर ते चेकअप करू शकतात. म्हणून ह्याच्यावर जर तुमचा उपाय सुरू असेल तर लवकरात लवकर बरे व्हा. देवाच्या चरणी प्रार्थना अशी आहे की सर्वांना स्वस्थ आरोग्य भेटावं आणि सिलेक्शन होण्यास मदत हो. पोलीस भरती म्हणूनच नाही, आपलं रेग्युलर जीवन सुद्धा स्वस्तच असलं पाहिजे आणि मस्त असलं पाहिजे, म्हणून हे कुठलाही आजार कोणालाच नको व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर युरिन टेस्ट सुद्धा तुमची होती मित्रांनो. स्किन चेकअप सुद्धा केलं जातं, कारण की काही विद्यार्थी मित्रांना स्किनचे सुद्धा इश्यू असतात, त्याच्यामुळे ते स्किनचं सुद्धा चेकअप इथे केलं जातं. त्याच्यानंतर मेंटल फिटनेस, हा बेसिकली काही मेडिकल फॉर्मच्या त्या कुठल्या क्रायटेरियामध्ये नाहीये, पण हा तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे, कारण की समटाइम्स काय होतं, काही कॅन्डिडेट त्यांचं काही वैयक्तिक जीवन असेल म्हणा किंवा परीक्षाचा एक्झाम, करिअरचं टेन्शन, मेंटली डिस्टर्ब असतात आणि ते त्यांचं जर मेडिकल चेकअप मध्ये जर आढळून आलं मेंटली अनफिट आहे हा, तर त्यावेळेस सुद्धा तुमचं काही वेळापुरतं मेडिकल मधून बाहेर आउट होऊ शकता मित्रांनो. आता सर्वात महत्वाचं
हे 8-10 पॉईंट आहेत बेसिक आणि लहान लहान छोटे छोटे पॉईंट आहेत, ते सर्व क्लिअर करून घ्यायचं. आता दुसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, आता हे पॉईंट तर चेक झाले, नो इश्यू, पण आता असे कुठले पॉईंट आहेत जेणेकरून की ते पॉईंट असतील तर डायरेक्टली अनफिटच केलं जातं. या पॉईंटला तरी थोडं तुम्हाला एक कन्सेशन दिलं जाईल की तुम्हाला नंतर रिपीट बोलवलं जाईल, जसं तुमचं हाय प्रेशर असेल, ब्लड बीपी, ब्लड रिलेटेड असेल किंवा आईज असेल किंवा एखादा तुमचा हार्ट ब्रेक झालेला असेल किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला रिपीट टेस्ट घेऊ जाऊ शकते मित्रांनो. परंतु आता असे काही आजार आहेत जसं की कॅन्सर झालं, त्याच्यानंतर किडनी फेल झालं, त्याच्यानंतर मेजर फिजिकल डिसॅबिलिटी झालं, जसं की तुमचा पाय ब्रेक झालेला आहे, हात ब्रेक झालेला आहे, तो मेजर मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यावेळेस डायरेक्ट तुमचं मेडिकल फिटनेस मधून डायरेक्टली तुम्ही आउट होऊ शकता. म्हणजे जे पोलीस भरतीचं तुमचं स्वप्न आहे ते विलंब होऊ शकतो, त्याला खंडित होऊ शकतं. कारण की हे मोठ्या प्रमाणात जर आजार असतील आणि ते आउट ऑफ युअर कंट्रोल असतील तर इथे तुम्हाला डायरेक्ट रिजेक्ट सुद्धा केलं जाऊ शकतं. आणि हे प्रॅक्टिकल आहे, असं इमोशनली अटॅचमेंट होऊन चालणार नाही. जर असेल तर त्याला काही म्हणजे दुसरा ऑप्शनच नाहीये. फक्त ऑप्शन असा आहे की त्याच्यावर सुद्धा ते खूप मोठे आजार नाहीयेत. जरी कोणाला असला तरी घाबरायचं नाही, लढायचं आणि आपलं शरीराला फिट ठेवायचं. कारण पोलीस भरत्या, सरकारी नोकरी येत राहतील जात राहतील, पण तुमचं सर्वात महत्वाचं फिजिकली मेंटली फिट असणं खूप आवश्यक आहे. देवाच्या कृपेने मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व आपल्या कॅन्डिडेटसाठी प्रार्थना करतो की असा मेजर डिसॅबिलिटी कोणाला नसेल, कुठलाही आजार नसेल आणि देवाच्या कृपेने सर्वांना मेडिकल फिटनेस मध्ये त्यांचं सिलेक्शन हो आणि त्यांचं करिअर, त्यांचं ड्रीम जॉब त्यांच्या हाती लागू मित्रांनो. ठीक आहे, आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचा. याच्यातून तुमची एक मेडिकल फिजिकल सगळी टेस्ट होणार आहे. कारण तुमचे हात व्यवस्थित चालतात, तुमचे कान, हा व्हिडिओ ऐकलाय म्हणजे तुमचे कान सुद्धा व्यवस्थित आहेत, हा व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तुमचे डोळे सुद्धा व्यवस्थित आहे आणि हा व्हिडिओ पाहिलाय म्हणजे तुमचं सिलेक्शन सुद्धा 100% आहे. कारण आपण 100% खरी आणि रिअलच माहिती आपल्या चॅनलवरती मित्रांसोबत शेअर करत असतो, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचं व्हिजन आणि विजन कंप्लीट करण्यात आपला थोडासा वाटा असला पाहिजे असं मला वाटतं मित्रांनो. म्हणून मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अपडेट सोबत, नवीन कॉन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद, राम राम.